नमस्कार, न्यूज टेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलापुरात उद्या 5 तास विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे। यामागचं कारण काय आहे आणि कोणत्या परिसरातला विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे याचे अपडेट आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे। खरं तर यंदाच्या वर्षी पावसाळा काहीसा उशिरा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पावसाळ्यापूर्वीची जी काही रखडलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी बदलापूर पश्चिमचा हिंद्रेपाडा आणि बाजारपेठ हा जो काही परिसर आहे त्या परिसरातलं काम जे आहे पावसाळ्यापूर्वीचं ते महावितरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे आणि याच कामासाठी तब्बल 5 तास म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एकंदरीत हा विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित ठेवणार असल्याची माहिती महावितरणाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचं आवाहन सुद्धा महावितरणानं करण्यात आलेलं आहे। आता तिथून सुरुवात झालेली आहे कामाला। प्रत्येक शुक्रवार किंवा 2 दिवसाआड या ठिकाणी प्रत्येक परिसरातलं ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणातलं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे आणि वेळोवेळी पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणाने या ठिकाणी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे। परंतु आपण बघितलं तर पावसाळा वाढला की परिस्थिती जी आहे ती जैसे थेच आपल्याला पाहायला मिळते। तरी सुद्धा आता उद्याचा दिवस आपण बघत असाल सकाळी 10 म्हणजे हिंद्रेपाडाचा परिसर असू देत किंवा बाजारपेठेचा संपूर्ण परिसर, आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्या संपूर्ण परिसर म्हणजे बहुधा हा संपूर्ण पश्चिमचा परिसर जो आहे त्या परिसरातला विद्युत पुरवठा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पश्चिम परिसरात राहणारे जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।